विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 21 दिवस उरलेत ऑलमोस्ट आणि आपलं टार्गेट आहे सीओईपी सारखं ड्रीम कॉलेज. शक्य आहे का? आहे. टार्गेट ठेवलंय मी. मला सीओईपी जायचंच आहे. त्याप्रमाणे मी प्रयत्न करणार आहे. माझा पॉझिटिव्ह अप्रोच असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी मी अनुभव घेतलाय की बरीचशी मुलं शेवटच्या काही महिन्यात बाउन्स बॅक करतात म्हणूया आपण. या वर्षी मला अतिशय आनंद होतोय एक गोष्ट सांगण्यात. मी गेल्या वर्षीचा माझा एक अनुभव सांगतो. कोरेगावचा एक स्टुडंट. मी तुम्हाला सांगतो एनडीए ची एक्झाम झाली त्याची. फक्त 3च दिवस आम्हाला मिळाले. 3 दिवस. मग त्या 3 दिवसात त्या मुलानं बऱ्यापैकी अभ्यास केला. 87 पर्सेंटाइल पडले. वाईट वाटलं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होता. मग 87 पर्सेंटाइल पडले का? 3च दिवस मिळाले ना आम्हाला. मग त्यानं पुण्यात ऍडमिशन घेतलं. सिव्हिल इंजिनिअरिंगला घेतलं. 1 वर्ष अभ्यास करत त्याचं एज बसत होतं. त्याने एनडीएची परत यावर्षी एक्झाम दिली. सांगताना अतिशय आनंद होतोय. ऑलमोस्ट त्याचं सिलेक्शन झालेलंच आहे. ओके, म्हणजे चांगली बातमी आहे. मग यावर्षी अजून मी आता खुश का दिसतोय तुम्हाला? कारण गेल्या वर्षी एकच अटेम्प्ट होता. यावर्षी माझ्याकडे सैनिक स्कूलची मुलं आत्ता जॉईन झालेत मला. आणि आमचं टार्गेट एकच आहे सीओईपी सारखं कॉलेज. पण त्या मुलांचा इश्यू काय? एनडीएची तयारी करणाऱ्या मुलांचा. सातारा सैनिक स्कूल मधली मुलं आहेत. इश्यू काय? तर फिजिक्स केमिस्ट्री केलेलं नाहीये. पण तुम्हाला सांगतो 2च दिवसात त्या मुलांनी 11चं केमिस्ट्री फिनिश केलं. 12चं आता करत आलेले आहेत. रिझन आपले कोर्सेस. मी या व्हिडिओमध्ये कोर्स बद्दलच बोलणार आहे. हा आपला कोर्सच लॉन्च केलेला आहे. पण मी तुम्हाला सांगतो त्या मुलांनी एवढा मला कॉन्फिडन्स दिलाय आणि आम्ही खुश काय? सेकंड अटेम्प्ट. नशीब आहे रे यावर्षी तुमचं. तुम्हाला सेकंड अटेम्प्ट मिळालाय. पण सांगू का? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की आता माझ्याकडे हॉस्टेल आहे. ओके, 60 to 70% मुलं अभ्यास करणारी आहेत. 30 to 40% न करणारी आहेत. कुठे आहेत? फर्स्ट अटेम्प्ट नंतर आलेच नाहीत ती. निवांत आहेत. निवांत घरी बसून अभ्यास करतायत. म्हणजे नाहीत करत. बरीचशी मुलं फर्स्ट अटेम्प्ट नंतर निवांत झालेत. काही आशाच सोडून दिलेली आहे. बघू नेक्स्ट इयर म्हणतायत. मग अशा वेळेस त्यांच्याकडे बघायचं नाही. आपल्याला आपल्यात इम्प्रुव्हमेंट करायचं आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही गुगल सर्च करा. फर्स्ट अटेम्प्टचा काउंट किती होता बघा आणि आत्ताचा काउंट किती आहे बघा. आजची विद्यार्थी संख्या फर्स्ट अटेम्प्ट पेक्षा कमीच आहे. बरं, त्याच्यावर आपल्याला रिसर्च करायचंच नाहीये की असं होईल का तसं होईल का, मग कमी मार्काला जास्त मार्काला कमी पर्सेंटेज, याच्यावर विचार करायचाच नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचंय की या कोर्सची किंमत मी फक्त 999 ठेवले. 999 फक्त. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 11, 12 विथ टेस्ट सिरीज. हे लक्षात घ्या. पण थांबा ना. टार्गेट काय करायचं आहे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. आता मी तुम्हाला काय करतोय की त्या कोर्समध्ये कंटेंट मध्ये मी तुम्हाला सांगतो काय आहे ते नीट लक्ष द्या. ओके, तुम्हाला ना जेव्हा आम्ही हा जो कंटेंट प्रोव्हाइड केलेला आहे, ओके, पहिला सगळं मेन फोल्डरकडे येऊया आपण. 199 प्लसच व्हिडिओ होणार आहेत अजून लक्षात घ्या. एमएसटी सीईटीचा जो फोल्डर आहे ना याच्यात 11 प्लस 12 व्हिडिओ सोल्युशन, डीपीपी सगळ्या गोष्टी आहेत. ओके, पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं फुल लेंथ टेस्ट 8 दिलेत आम्ही. ओके, थोडस बॅक येतो. फुल लेंथ टेस्ट 8 दिलेत. पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस 8 झाले होते. पण थांबा ना. फुल लेंथ टेस्ट फॉर सेकंड अटेम्प्ट स्टार्ट झालेत. याही तुम्हाला टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतोय मी. फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाइड करतोय मी. आता नोट डाऊन करून ठेवा. फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाइड करतोय. आणि पीवायक्यू सिरीज स्टार्ट झालेली आहे. पीवायक्यू सिरीज मध्ये रोटेशनल डायनामिक्सचा व्हिडिओ दिलाय. रोटेशनल डायनामिक्सची टेस्ट पण प्रोव्हाइड केलेली आहे. पण थांबा, एमएसटी सीईटी मध्ये, 12th मध्ये, फिजिक्स मध्ये रोटेशनल डायनामिक्सचे 7 डिटेल व्हिडिओ पण आहे तुमच्याकडे. मग आता रोज एक टॉपिक होईल का? मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट लक्षात घ्या. रोटेशनलचे 7 व्हिडिओ आहेत ना, 45 मिनिटं, 50 मिनिटं, 1 तासाचा. अरे बापरे. पण थांबा ना. 1 तासाचा व्हिडिओ बघायला काय आता तुम्हाला 4 तास नाहीत लागणार. लिहून वगैरे काही घ्यायचं नाही. समजून घ्यायचं आहे. एमसीक्यूज, पीवायक्यूज बघायचे, प्रॅक्टिस करायचे. ओके, पण फॉर्म्युलाचे काय एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला बघायचं आहे. पण नंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज फ्लुइड 5 व्हिडिओ आहेत. केटीजी 3च आहेत. थर्मो 4च आहेत. ऑसिलेशन, सुपरपोजिशन तर 1 शॉटच आहे. वे ऑप्टिक्स 4 व्हिडिओ आहेत. 4, 2, 3, 2, 1 असे व्हिडिओ आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स 1, एसी 1च आहे. छोटे टॉपिक आहेत पण 6 क्वेश्चन्स येतात त्याच्यात. सीईटीत लक्षात घ्या. एवढं केलं तरी सफिशियंट आहे. 1-2 व्हिडिओ आहेत. मग का नाही होणार? मग आपली स्ट्रॅटेजी काय? तर आपली स्ट्रॅटेजी आहे की रोज एक टॉपिक आपण फिजिक्सचा घ्यायचा. त्याचे पीवायक्यू सेशन तुम्हाला प्रोव्हाइड करणार. भलेही तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचे नाही झाले तर पीवायक्यू सेशन मध्ये मॅक्सिमम कव्हर होतोय. मी असे पीवायक्यूज घेतोय की ऑलमोस्ट एक पीवायक्यू घेताना तुम्ही व्हिडिओ फ्री ठेवला मी पीवायक्यू सिरीजचा. फ्री आहे का जरा चेक करतो रे व्हिडिओ. ओके, थांबा. बॅक, अजून बॅक. ओके, पीवायक्यू सिरीजचा व्हिडिओ फ्री आहे.
PYQ सिरीजचा हा व्हिडिओ फ्री आहे 50 मिनिटाचा. बघून घ्या, लगेच इमिजिएटली बघून घ्या या कोर्समध्ये. तर या कोर्समध्ये जो फ्री व्हिडिओ ठेवलाय, त्यात असं करतोय मी. पहिली तुम्हाला शिकवलंय काय मी तुम्हाला सांगतो. PYQ सिरीज मी वेगळ्या पद्धतीने घेतले. पहिलाच क्वेश्चन तुमच्या समोर ठेवतोय मी. होय. आणि तो ओळखायचा कसा, की त्या टॉपिकमध्ये आहे, कुठल्या टॉपिकमध्ये आहे, कन्सेप्ट कुठले आहे, फॉर्म्युले कुठले यूज करू शकतो. असं डिटेल चाललंय, असं डिटेल चाललंय. आणि मोस्टली 2025 चेच PYQs आहेत, लक्षात घ्या. कॉन्फिडन्स पण वाढतोय. आणि हेच क्वेश्चन तुम्हाला 24, 23, 22, 21 रिपीट झालेले दिसतील, लक्षात घ्या. ओके. 1 टॉपिक पर डे आणि लगेच त्याची टेस्ट. दिवसभर अभ्यास करायचा, संध्याकाळी टेस्ट द्यायची. दिवसभर अभ्यास करायचा, संध्याकाळी टेस्ट द्यायची. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, की अल्टरनेट डे, वन अल्टरनेट डे फुल लेंथ टेस्ट द्यायचीच आहे. ओके, द्यायचीच आहे. तुम्हाला तो स्कोर इम्प्रूव्ह स्वतः झालेला बघायचाच आहे. पण थांबा, सकाळीच काय झालं विषय, की माझ्याकडे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आलाय, नवीनच जॉईन झालाय, खूपच प्रगती केली, 130 पर्यंत स्कोर चाललाय. पण सकाळी त्याचा चेहरा चिंताजनक होता. सर तो म्हणला, सर 130च्या पुढे स्कोर जातच नाहीये, तिथंच राहिलाय. ओके, 130 स्कोर सांगतो. इनिशियल तुमचा स्कोर पहिल्यांदा 20, 50, 60, 80, 100, 110, 120, 130, पण नंतर एक सॅच्युरेशन येतं बघा. होय. त्याच्यानंतर तुम्हाला स्कोर इन्क्रीज करायचा आहे ना, तर तिथं कमी पडताय ना तुम्ही, म्हणजे टाइम मॅनेजमेंट, फटीग, सिली मिस्टेक, इथे तुम्ही कमी पडता. आणि तो स्कोर वाढतो रे, पण हळू वाढतो, लक्षात घ्या. टेन्शन घ्यायचं नाही. 130 आहे ना, तोही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्कोर आहे. 130 म्हणजे 99.45 एवढा होणार बरं का स्कोर. ओके, म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला काय करायचं आहे, क्लिअरली सांगतो. MST CETच्या सेक्शनमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचे हे 33 व्हिडिओ डिटेल करायचे आहेत, लक्षात घ्या. डिटेल. ओके. मॅथ्सचे 47 व्हिडिओ आहेत. मॅथ्सचे 47 व्हिडिओ खरं मोठे असतात बरं का माझे. हे 58 मिनिटाचा लॉजिक्स आहे. मॅट्रिक्समध्ये 4 व्हिडिओ आहेत, पण ते छोटे आहेत, पण शॉर्टकट सिरीज आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, ट्रिगो फंक्शन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टरचे 5 मोठे व्हिडिओ आहेत. लाईन अँड प्लेन, लिनियर प्रोग्रामिंग, सोपं आहे रे. पण डेरिव्हेटिव्हचे 8 व्हिडिओ आहेत. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे 3 व्हिडिओ आहेत, लक्षात घ्या. इंटिग्रेशन, डेफिनेट, एरिया अंडर कर्व सगळं आहे, पण तुम्ही करू शकताय. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, की तुम्ही कोर्स परचेस केल्यानंतर तुम्ही रोज एक व्हिडिओ फिजिक्सचा, एक व्हिडिओ केमिस्ट्रीचा, एक व्हिडिओ मॅथ्सचा केला, तर सगळे व्हिडिओ कंप्लीट होणार नाहीयेत रे बाळांनो. पण थांबा की आपल्याला 24/7 आता अभ्यास करायचा आहे. होय, झोपणार, टॉयलेट, बाथरूम ह्या गोष्टीला जो काय जेवणार वगैरे ह्या वेळेस देतोय आपण, तेवढा कमीत कमी वेळ वापरायचा आहे. झोपायची, रेस्ट प्रॉपर रेस्ट घ्यायची, लक्षात घ्या. प्रॉपर म्हणजे प्रॉपर रेस्ट घ्यायचे. आणि हे करून तुम्हाला तयारी चांगली करायची आहे. पण थांबा ना, आम्हाला आमच्या या नंबरवर कॉल करा. खूप ऑफलाईनला ऍडमिशन पण येत आहेत. त्यामुळे कधी एखादा कॉल मिस झाला तर काळजी करून, म्हणजे चिडू नका आमच्यावर, लक्षात घ्या. ओके, तुम्ही समजून घ्या आम्हाला. तुम्ही या नंबरवर आम्हाला कॉल करून आमच्याशी बोलू शकता. ओके, हा जो कोर्स आहे तो 21 दिवसाचाच कोर्स आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, लक्षात घ्या. टेस्ट सिरीज प्लस सीईटीचे लेक्चर्स. हो, आणखी सगळ्यात इम्पॉर्टंट ते अगोदर सांगायला पाहिजे होतं. ज्यांच्याकडे ऑलरेडी रँकर्स कोर्स आहे, ज्याच्याकडे सह्याद्रीच्या ज्या वेगळ्या व्हिजन वगैरे बॅचेस आहेत, त्यांना आता कुठलाही कोर्स परचेस करायची गरज नाहीये. हा एक्स्ट्रा करू नका. त्यातला जे PYQ सेशन आहेत तुम्हाला पण प्रोव्हाइड केलेलेच आहेत. करतोयच, लक्षात घ्या. नवीन टेस्ट वगैरे सगळं त्यात येणारच आहे. त्याच्यामुळे समजून घ्या. याच्यात आपण ना बऱ्याचशा गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या नाहीयेत बरं का. म्हणजे न्यूमेरिकल बॅच, संगत बॅच किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत. टॉपिक वाईज टेस्ट वगैरे नाहीयेत. फुल लेंथ टेस्ट फक्त आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे हा कोर्स टोटली वेगळा आहे. तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. नक्की कॉल करा आणि टार्गेट ठेवा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रत्येक जण जणू काय माझा ऑफलाईनचा स्टुडंट आहे. ऑफलाईनला एक प्लस पॉईंट काय, सगळे अभ्यास करत बसलेत. ओके, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तेवढी शिस्त घरात आणायची आहे. पास. 24/7 म्हणल्याप्रमाणे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत अभ्यास, एके अभ्यास करा रे. लाईफ चेंज होईल. ह्या 21 दिवसात करा. भलेही तुम्ही कोर्स घ्याच असं म्हणत नाहीये मी, पण तुम्ही अभ्यास करा. हो, करा. प्रत्येकाला पॉसिबल नाहीये, प्रत्येकाला ते अफोर्ड करू शकणार नाही. किंवा ऑलरेडी काही इकडे तिकडे कोर्सेस घेतलेले असतील, तर तिथं तरी म्हणलं तुम्ही अभ्यास करा. मला तुमचा रिझल्ट बघायचा. ओके, मी तुम्हाला खरं सांगू का, या 50 वर्षाच्या माझ्या लाईफमध्ये, आता 50 होईलच माझं कंप्लीट म्हणूया आपण. तर मी एक गोष्ट शिकलोय, लक्षात घ्या, की एक गोष्ट शिकलोय, की प्रामाणिकपणे आपण केल्यानंतर यश मिळतं आणि मिळतंच. ओके, पण हे करत असताना आपण कुणाचाही वाईट विचार सुद्धा कुणा मनातला विचार आणायचा नाहीये. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्याचा मी तुम्हाला अनुभव सांगतोय. कुणाबद्दल वाईट विचार आणूच नका, पण स्वतःची जी प्रामाणिकपणे तो कधी सोडू नका. प्रामाणिकपणे अभ्यास करा. ओके, स्वतःवर विश्वास ठेवा. सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. नशीब आपल्या बाजूनच असतं जेव्हा आपण प्रामाणिकपणे कष्ट घेतो ते. ओके, नशीब आपल्यालाच साथ देतं, लक्षात घ्या. फक्त काहीच करायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. इथं कष्ट पाहिजे, ते लक्षात घ्या. मी बाजूला सरकतोय. या नंबरवर कॉल करा. ऑल द बेस्ट.